भारतासाठी अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे। हा भारतासाठी, हिंदुस्थानसाठी आणि प्रधानमंत्री मोदींसाठी आणि त्यांच्या संपूर्ण सरकारसाठी कसले विश्वगुरु, कसले महाविश्वगुरु। पाकिस्तानला जी प्रतिष्ठा यामुळे प्राप्त झाली त्याला जबाबदार नरेंद्र मोदी आहेत आणि त्यांचं सरकार आहे भंपक आणि डरपोक। हा म्हणजे खऱ्या अर्थानं रुकवादी पापा। हा युक्रेन आणि रशियाचं युद्ध सुरूच आहे, वॉर रुकवादीवाले। आणि आता या क्षणी प्रेसिडेंट ट्रम्प जर पाकिस्तानचे आभार मानत असेल तर ही भारताला मारलेली चपराक आहे, मोदींना मारलेली चपराक आहे। प्रेसिडेंट ट्रम्प हे जर पाकिस्तानला थँक्यू म्हणत असतील, चीनला थँक्यू म्हणत असतील आणि हे दोन्ही आमचे शत्रू राष्ट्र आहेत लक्षात घ्या, तर ही भारताला मारलेली सगळ्यात मोठी चपराक मोदी काळामध्ये आहे। खरं म्हणजे मोदीने आता सत्तेवर राहण्याचा अधिकारच नाही। बोला। नाही पण रावसाहेब, तुम्हाला असं वाटतं की इराण बाबतीत भूमिका घेतली नाही, युद्धा बाबतीत भूमिका घेतली नाही, हे आपल्याला भोवलं किंवा मोदींना भोवलं? इराण हा भारताची परिस्थिती, अवस्था या काळामध्ये मोदींमुळे डरपोक उंदरासारखी झाली। इतक्या मोठ्या घडामोडी आशिया खंडात घडत असताना हिंदुस्थानच्या पंतप्रधानांनी काय करावं? टेलिफोन ऑपरेटरचं काम केलं। टेलिफोन ऑपरेटरचं काम केलं। काय? आज मैंने सऊदी अरबिया के प्रिंस से बातचीत की, आज मैंने जॉर्डन के प्रेसिडेंट और राजा से बात की, आज मैंने नेपाल के प्राइम मिनिस्टर से बात की, आज मैंने दुबई के शेख से बात की, आज मैंने ईरान के विदेश मंत्री से बात की, मेरी नेतन्याहू से बात हो गई। मैं टेलिफोन ऑपरेटरच्या कामात ते बिझी हो, फोन लावणं, फोन बोलणं, फोन लावणं, फोन बोलणं। पण युद्ध थांबवण्याचं श्रेय कोणाला मिळालं? ते पाकिस्तानला मिळालं। ह्याच्यावर तरी बोला। ज्या पाकिस्तानला जयशंकर आम्ही दलाल राष्ट्र नाही काय बोलले? पाकिस्तानचा उल्लेख जेव्हा मध्यस्थता करत होते तेव्हा पाकिस्तान हे दलाल राष्ट्र आहे, पण त्या दलाल राष्ट्राला युद्ध थांबवण्याचं श्रेय ट्रम्पने दिलं। सगळ्यात आधी जयशंकरने राजीनामा दिला पाहिजे।